एक मिनट, हां, इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम हा शेवटचा प्रकार असतो, पण थोडा मोठा प्रकार आहे. ठीक आहे. तर इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम तुम्हाला समजायला खूप सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. आतापर्यंत शिकलेलं जे काही बेसिक आहे त्या बेसिकच्या रिक्वायरमेंटनुसारच आपल्याला हा प्रकार समजून जात असतो. मग आता काय बरं का, इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम इथे जर बघायला गेला तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो बनवतात MPC वाले, 2-3दा बनवला आहे, 2017-18मध्ये क्वेश्चन बनवला आहे. काय बनवतात ते, की इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम झाली, मागे हायवे रिसर्च बोर्ड क्लासिफिकेशन सिस्टीम सांगितली होती, टेक्स्चरल क्लासिफिकेशन सांगितलं, पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन सांगितलं. हे प्रकार जे काही आहेत, याच्या पद्धती आहेत, हे कशाच्या बेसिसवरती बनवलेले असतात, कशाच्या बेसिसवरती बनवले असतात. जसं की पार्टिकल साईज जर का बघायला गेला तर ते साईजच्या बेसवरून आपण बनवलेलं आहे. नंतर टेक्स्चरल क्लासिफिकेशन जर करायला गेला तर टेक्स्चरल क्लासिफिकेशन कशावरती बेस आहे, की क्ले, सिल्ट आणि सँड जे आहे यांचं पर्सेंटेज किती आहे त्याच्या बेसिसनुसार तो प्रकार बनलेला आहे. एक तर तो चार्ट होता आपला टेक्स्चरल चार्ट, आणि दुसरं म्हणजे पर्सेंटेज फायनल जे की होते पर्सेंटेज ऑफ द पार्टिकल्स, पर्सेंटेज ऑफ पार्टिकल, त्याच्यानुसार टेक्स्चरल क्लासिफिकेशन होतं. तर सेम स्टोरी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेत असतात, तर तो प्रश्न विचारतात, एवढी बात तुमच्या डोक्यामध्ये घालायची तुम्ही. काय बरं का, आता इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीमबद्दल बघत होतो. इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये जर का बघायला गेलात तर पहिलाच पॉईंट आपला काय असतो, की ही जे काही आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे हे आपण पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशनच्या बेसवरती करणार आहोत. पार्टिकलच्या साईज डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर अजून मला खोलमध्ये जावं लागत असतं, त्यासाठी मला प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास करावा लागेल. एवढं झाल्यानंतर अजून मला खोलमध्ये जाऊन अभ्यास करावा लागणार आहे, त्यासाठी मला कंप्रेसिबिलिटीचा अभ्यास करावा लागणार. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, की इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम ही सॉईलला क्लासिफाईड करायची एक पद्धत आहे. सॉईलला क्लासिफाईड करायची एक पद्धत दिसायला भेटत असते, इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम. यामध्ये हा जो काही प्रकार, ही जी काही मेथड आहे, ही मेथड आपण 3 गोष्टीच्या बेसिसनुसार, म्हणजे या मेथडमध्ये आपण मातीला 3 गोष्टीच्या बेसिसनुसार क्लासिफाईड करतो. इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये मातीला आपण 3 गोष्टींच्या बेसिसवर क्लासिफाईड करतो. पहिला पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन, दुसरा प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक, आणि तिसरा कंप्रेसिबिलिटी. राईट. पुढे मला दिसायला भेटत असतं बरं का काय, आता माती या इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये मातीला आपण मुख्यतः 2 प्रकारे क्लासिफाईड केलं आहे. एक म्हणजे कोर्स ग्रेन सॉईल आणि दुसरं म्हणजे फाईन ग्रेन सॉईल. तर कोर्स ग्रेन सॉईल आणि फाईन ग्रेन सॉईल. कोर्स ग्रेन सॉईल म्हणजे काय असते, फाईन ग्रेन सॉईल म्हणजे काय असते, याचं डिस्कशन आपल्याला डिटेलमध्ये करायचं आहे इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये. राईट. तो पट्टापट लिहून मोकळवा. चौथा प्रकार आहे आपला आता क्लासिफिकेशन करण्याचा. राईट. इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम तुम्ही लिहून टाकलेला आहे. इन दिस मेथड, इन दिस सिस्टीम हा क्वेश्चन आहे बरं, याला स्टार कराय. सो काय इथे हवाला पॉईंट. इन दिस सिस्टीम क्लासिफिकेशन ऑफ सॉईल इज डन ऑन द बेसिस ऑफ एक नंबर, ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, एक नंबर. तो एक नंबर काय, पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन. 2 नंबर पार्टिकल प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक. 3 नंबरवरती आहे कंप्रेसिबिलिटी. राईट. हे 3 प्रकारे. तो देअरफॉर लक्षात ठेवायचा, इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आपण मातीला 3 प्रकारे क्लासिफाईड करतो, पार्टिकल साईज डिस्ट्रीब्युशन, प्लास्टिसिटी कॅरेक्टरिस्टिक आणि इट्स कंप्रेसिबिलिटी. राईट. 3 प्रकारे. पुढे जर बघायला गेला तर पुढचं वाक्य काय, तो आता या पद्धतीमध्ये आपण सॉईलला मुख्यतः 2 प्रकारे क्लासिफाईड करतो. सो इन दिस मेथड सॉईल इज क्लासिफाईड in broadly in two category. कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाईड करतो, तर कॅटेगरीमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड करणार. एक नंबर कोर्स ग्रेन सॉईल. 2 नंबर आहे फाईन ग्रेन सॉईल. राईट. या 2 प्रकारांना आपण क्लासिफाईड करून टाकणार. ठीक आहे. आता इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये कोर्स ग्रेन सॉईल कोणाला म्हणावं, फाईन ग्रेन सॉईल कोणाला म्हणावं, याचं डिस्कशन आपण करणार आहोत. ते 2 वाक्य तुम्हाला समजून गेले असतील. आता गमत बघा. आता दिसायला भेटते काय बरं का, इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीमवाल्यांनी मुख्यतः 2 प्रकारचे पाडलेले आहेत, पण त्यांनी काय सांगितलं आहे, की कोर्स ग्रेन सॉईल आम्ही त्यांनाच म्हणणार. कोर्स ग्रेन सॉईल जे काय ना, आम्ही त्यांनाच म्हणणार की जी, आता बघा आपल्याकडे सीव्ही अनालिसिस असते. कोर्स ग्रेन सॉईलला जे काही आहे क्लासिफाय करण्यासाठी सीव्ही अनालिसिस असेल, तर यांनी काय सांगून दिले माहिती आहे का, 75 मायक्रॉनची एक सीव असते आपल्याकडं, 0.075 mm ची. 75 मायक्रॉनची जी सीव आहे ना,
तुम्ही काय केलं, एखादी माती उचलली आणि रेफरन्स पकडला 75 मायक्रॉनच्या सीवला, आणि त्या सीवमध्ये तुम्ही काय केलं, तुम्ही छन्नीने असंच ते हे करून घेतलं, छानून घेतलं, तर तुम्हाला दिसायला भेटेल काय बरं का, त्याच्या खाली काहीतरी माती पडेल आणि त्याच्यावरती काहीतरी माती रिटेन राहील, बरोबर. हां, तर माझ्या लक्षामध्ये काय येतं यार, की जेवढी मी माती उचलली होती ती माती मी 75 मायक्रॉनवरची येऊन टाकली, आणि काय झालं, बाकीची माती खाली पडून गेली, बाकीची माती वरती राहून गेली. जर समजा 75 मायक्रॉनच्या खाली 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली माती ही 50% किंवा 50%पेक्षा जास्त वेटने म्हणावं लागेल, राईट की नाही. जर समजा वजनाने मला दिसायला भेटली तर मी काय म्हणणार, तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाईल ती आपली कोर्स ग्रेन सॉईल झाली. रिपीट करतो वाक्य बघा, आपल्याकडे जाळी कोणती आहे, आपल्याकडे सीव आहे 75 मायक्रॉनची. तर तुम्ही काय करतात बरं का, माती याच्यावरून टाकतात, खाली माती पडून जाते, वरती याच्यावरती पण काहीतरी माती रिटर्न राहते. तर काय म्हटलं आपल्याला, इंडियन सॉईल क्लासिफिकेशनवाल्यांनी काय म्हटलंय, की 75 मायक्रॉनच्या वरती जी माती रिटेन राहिलेली आहे ती माती जर का 50% किंवा 50%पेक्षा जास्त जर का असेल तर त्या मातीला तुम्ही कोर्स ग्रेन सॉईल म्हणून द्यावं. क्लिअर झाला का पॉईंट, राईट. तो 75 मायक्रॉनच्या वरती 50% किंवा 50%पेक्षा जास्त फ्रॅक्शन म्हणू आपण, फ्रॅक्शन जर का जास्त असतील तर त्याला म्हणून देऊ आपण त्याला म्हणून देऊ आपण कोर्स ग्रेन सॉईल. क्लिअर. तो पहिलं वाक्य पटकन लिहून मोकळा. पहिला प्रकार आपल्याला अभ्यासायचा होता कोर्स ग्रेन सॉईल. त्याच्यामधलं पहिलं वाक्य, अ सॉईल इज टर्म ॲज कोर्स ग्रेन सॉईल. A soil is termed as coarse grain soil if 50% कधी बरं का, if 50% or more soil fraction 50% or more soil fraction ब्रॅकेटमध्ये असं लिहून द्यायचं बघा. हे महत्त्वाचं, हे जबरदस्त महत्त्वाचं आहे. इक्वलवाला पॉईंट जर का तुमच्या हातातून गेला, क्वेश्चन चुकला. लक्षात घ्या बरं का. सॉईल इज टर्म ॲट द कोर्स ग्रेन सॉईल इफ 50% ऑर मोर सॉईल फ्रॅक्शन, दॅट इज ब्रॅकेटमध्ये असं लिहून दिले, सॉईल फ्रॅक्शन आर ग्रेटर दॅन 0.075 mm, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये 75 मायक्रॉन, राईट. आर रिटेन, राईट ना, ग्रेटर दॅन म्हणतोय ना, इथपर्यंत वाक्य संपून गेलं होतं आपलं. याच्या पुढे मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय, ब्रॅकेटमध्ये ऑर रिटेन ऑन 0.075 mm सीव, ऑन रिटेन ऑन ब्रॅकेटमध्ये लिहितो, ऑन रिटेन ऑन 0.075 mm सीव. एवढी बात आपण लिहून टाकलेली. क्लिअर झाला का पॉईंट. पहिले मला सांगा, ही व्याख्या तुम्हाला कळाली असेल, कमेंट करा. सागर नेहा क्लिअर आहे, कमेंट करा, पटकन जाऊ पुढे, ठीक. हां, तर काय बोललोय तुम्हाला मी, काय बोललोय की बाबा हो, ही काय आपली 75 मायक्रॉनची सीव आहे, हिच्यामध्ये तुम्ही माती उचलली, कोणत्या पण प्रकारची असेल ती माती, हिला तुम्ही इथे टाकून दिलं, ही जाळी आपली, अशा पद्धतीने ही जाळी आहे, हे टाकलं तुम्ही. डिफिनेशन परत सांगू, सॉईल इज अ टर्म ॲज कोर्स ग्रेन सॉईल इफ 50% ऑर मोर सॉईल फ्रॅक्शन आर ग्रेटर दॅन 0.075 mm, दॅट इज 75 मायक्रॉन. ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे, ऑर आर रिटेन ऑन 0.075 mm सीव, ऑर आर रिटेन ऑन 0.075 mm सीव. सिंपल आहे, राईट. नेक्स्ट हेअर कोर्स ग्रेन सॉईल, दॅट इज CGS, कोर्स ग्रेन सॉईल इज फर्दर क्लासिफाईड ॲज तो आपण कोर्स ग्रेन सॉईलला आता खोलमध्ये चालू. मी तुम्हाला अगोदर बोललो, पहिली स्टेप आपली काय होती, 3 स्टेपमध्ये काम करायचं. पहिली स्टेप कोर्स ग्रेन सॉईल म्हणजे काय झालं, आता कोर्स ग्रेन सॉईलला क्लासिफाईड करतोय. कोर्स ग्रेन सॉईल म्हणजे काय, पुन्हा कोर्स ग्रेन सॉईलच्या आतमध्ये काय असतं, अशा पद्धतीमध्ये शिरतोय, राईट ना. हे आहे इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीम. स्टेप बाय स्टेप चाललोय. सुरुवातीला माती होती, राईट, नंतर मध्ये गेलो, मातीचे 2 प्रकार पडतात, कोर्स ग्रेन सॉईल, फाईन ग्रेन सॉईल. आता गेलो मी कोर्स ग्रेन सॉईलकडं. कोर्स ग्रेन सॉईल कोणाला म्हणतो याचं डिस्कशन झालं. आता कोर्स ग्रेन सॉईल 2 प्रकारची असते ते बघा. सो हिअर कोर्स ग्रेन सॉईल इज अ फर्दर क्लासिफाईड ॲज A number gravel, B number gravel denoted by G, so G. आणि दुसरा प्रकार आहे आपला सॅन्ड इज डिनोटेड बाय व्हॉट, सो सॅन्ड डिनोटेड बाय S. क्लिअर झाला पॉईंट, राईट. आता आपण दुसऱ्या स्टेपमध्ये आपण क्लासिफिकेशन करू. इथपर्यंत तर बात क्लिअर झालं की यार आता ग्रॅव्हल कोणाला म्हणावं आणि सॅन्ड कोणाला म्हणावं, राईट. तर ग्रॅव्हल कोणाला म्हणावं आणि सॅन्ड कोणाला म्हणावं याचं डिस्कशन आपल्याला करायचं आहे. तर लक्षामध्ये येईल काय बरं का, की वेगवेगळ्या प्रकारच्या सीव आपल्याकडे असतात. कोणकोणत्या प्रकारच्या सीव असतील बघा.
शिवचा नंबर काय असतो हे पण तुम्हाला मी सांगितले बरं का रे, लक्षामध्ये राहू द्यायचं सगळं ते. आता आता जर आपण बघायला गेलो तर मला काय कळतं आहे, आता लक्षामध्ये येईल आपल्या, की यार आपल्याकडे 75 मायक्रॉनची शिव होती, आपल्याकडे एक 4.75 मायक्रॉनची पण शिव आहे, 4.75 mm, 4.75 mmची. हां, ओके. आता मी काय बोलतोय तुम्हाला, की जर समजा 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली ही माती, कोणती वाली लक्षात घ्या बरं का, 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली मातीला उचललेली आहे, तिला मी कोर्स ग्रेन सॉईल म्हणत आहे. फक्त आता तीच वाली माती आहे आपल्याकडे कोणती माती आहे, अशी माती आहे आपल्याकडे जी 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली आहे. राईट, 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली आहे, अशी माती आपल्याकडे आहे समजा. आता ठीक आहे. हां, आता ती मातीला मी घेतली, जी असेल काहीतरी अमाऊंट तिची, ती मातीला मी घेतली आणि रेफरन्स पकडला 4.75 mmचा, 4.75 mmचा. जर आता ती जी काही माती मी 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली जी काही माती आहे तिला उचलणार आणि याच्यात टाकणार, याच्यात टाकल्यानंतर काही खाली माती पडेल, राईट ना, खाली माती पडेल. तर काय बोलतो मी आता, की 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली जी काही आपली कोर्स ग्रेन सॉईल आहे तिला जेव्हा आपण 4.75 याच्यामध्ये टाकणार तर वरती माती रिटेन बी होईल रे. तुम्ही म्हणणार हो, जर वरती रिटेन होणारी माती 50% किंवा 50%पेक्षा जास्त रिटेन जर का झाली, फ्रॅक्शनमध्ये म्हणा, वेटमध्ये म्हणा, तर आपण कोर्स ग्रेनच्या प्रकाराला, तर ती कोर्स ग्रेन जी की माती आहे ना तिला आपण काय म्हणून देईल, की ती माती कोणती आहे, ती माती ग्रॅव्हल आहे. ती माती काय, ती कोर्स ग्रेन तर आहे पण कोर्स ग्रेनमधला कोणता प्रकार आहे बरं का, तर ती ग्रॅव्हल आहे. की कोणती माती आहे, ती ग्रॅव्हल आहे. तर मग एखादी माती ग्रॅव्हल आहे असं तुम्ही कसं ओळखणार, त्याची प्रोसिजर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितली. लक्षात घ्या, पहिले कोर्स ग्रेन सॉईल आहे, पहिले ती कोर्स ग्रेन सॉईल एक बघून घ्यायचं कसं बरं का. लक्षात घ्या, मी काय केलं बरं का, मी माती उचलली, पूर्ण ही माती उचलली, या मातीला मी 75 मायक्रॉनच्या शिवच्या आरपार टाकून दिलं आणि मला लक्षामध्ये आलं काय बरं का, की 75 मायक्रॉनच्या वरती जी राहणारी जी हे होती ना, पर्सेंटेज रिटेन जे राहत होतं वरती, ते जवळजवळ 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त होतं. मग जी आपण माती कामासाठी वापरली होती ती सगळी माती आपली कोर्स ग्रेन सॉईल आहे असं मी म्हटलं, ती माती काय आपली कोर्स ग्रेन सॉईल आहे. इथपर्यंत डिस्कशन झालं. नंतर आपण काय केलं, जी 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झाली होती ती मातीला घेतली आणि 4.75च्या शिवच्या वरती टाकली. खाली जे काही पडल ती बात जाऊ द्या, पण वरती जे काही रिटर्न राहते ते जर का 50% किंवा 50%पेक्षा जर का जास्त रिटर्न होत असेल तर तिला मी ग्रॅव्हल म्हणेल. तिला काय म्हणणार मी, ग्रॅव्हल म्हणणार. आणि बघा, तो 50% आणि 50% म्हणजे आपण म्हणूया ती एक्स जे काही असेल ते वरती राहणार, रिटर्न राहणार, ते 50% किंवा 50%पेक्षा जर का जास्त वरती राहत असेल तर त्याला मी काय म्हणणार, ग्रॅव्हल. आणि खाली जी काही पडते त्याची क्वांटिटी जर का समजा 50%पेक्षा कमी जर का असेल तर मी काय म्हणणार, 50%पेक्षा कमी जर का असेल त्याला काय म्हणणार मी, त्याला म्हणून देणार मी ग्रॅव्हल, त्याला ग्रॅव्हल म्हणणार. राईट, तो ग्रॅव्हल म्हणजे काय, ही वाली केस लक्षात ठेवा तुम्ही, ही वाली की रिटेन राहणारं जे काही ना वरती ते 50% किंवा 50%पेक्षा जर का जास्त राहील ना तर त्याला आपण काय म्हणून देतो, त्याला आपण ग्रॅव्हल म्हणून देतो. तर ग्रॅव्हल म्हणजे काय तुमच्या लक्षामध्ये आलं रे, ग्रॅव्हल म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं, क्लिअर आहे काय. राईट. हां, आता सँड म्हणजे काय, सँड कोणाला म्हणावं बरं का. आता तुम्ही काय म्हणणार, की जर समजा 4.75 mmच्या खाली पडणारी माती, 4.75 mmच्या खाली पडणारी माती 50%पेक्षा जास्त असेल, मी 50% बोललो नाही बरं का, 50%पेक्षा जास्त बोललो, फरक आहे गोष्टींमध्ये. जर मी असं बोललो 50% आणि 50%पेक्षा जास्त असं जर बोललो तर बात वेगळी होऊन जाते. आता मी काय बोलतोय तुम्हाला, सँडची डिफिनेशन सांगतोय. सँड कोणाला म्हणतो मी, की 4.75 mmच्या खाली, 4.75 mmच्या खाली जर माती, 4.75 mmच्या खाली जर माती 50%पेक्षा जास्त खाली पडत असेल, 50% नाही 50%पेक्षा जास्त, तर आपण तिला सँड म्हणणार. अशा पद्धतीने आपण ब्रॉडली क्लासिफाईड करत असतो सँड आणि ग्रॅव्हलला. एका वाक्यामध्ये लिहून पटकन मोकळं होऊन घ्या. बघा आता चला, इफ 50% ऑर मोर, इफ 50% ऑर मोर दॅट इज नॉट ब्रॅकेटमध्ये अशा पण लिहितो. राईट, 50% ऑर मोर ऑफ कोर्स फ्रॅक्शन, जी कोर्स फ्रॅक्शन लक्षात घ्या. कोर्स फ्रॅक्शन म्हणजे कोणतं, 75 मायक्रॉनच्या वरती रिटेन झालेली माती आणलेली मी, राईट का, देअरफॉर कोर्स फ्रॅक्शन मेन्शन केले, कोर्स फ्रॅक्शन. राईट, सो कोर्स फ्रॅक्शन ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यावं असतं, हॅव्हिंग साईज ग्रेटर दॅन 0.075 mm, having size greater than 0.075 mm, have size greater than 74.75 mm, ज्यांची 4.75 mm पेक्षा जास्त साईज दिसायला भेटते. हॅव साईज ग्रेटर दॅन 4.75 mm, 4.75 mm, ऑर ब्रॅकेटमध्ये ऑर रिटेन
और रिटेन ऑन, सेम मिनिंग होतो आहे, और रिटेन ऑन 4.75 mm, राईट, 4.75 mm CU. It is termed as gravel, or else is termed as sand, or else is termed as sand. याचा मिनिंग काय होतोय, जर समजा असं झालं नाही तर ते सँड असेल पक्की, मग काय डोकं लावायचंच काम नाही. जर असं झालं नाही तर ते 100% काय मग ती आपली काय झाली, सँड आहे. डोकं लावायचं कामच नाही. मग तुम्ही लिहू शकता वाक्य खाली, इफ ग्रॅव्हल फ्रॅक्शन. आता बघा, ग्रॅव्हल फ्रॅक्शन, सो ग्रॅव्हल फ्रॅक्शन म्हणजे कोणतं, याची साईज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4.75 mm आहे. हा झाला ग्रॅव्हल फ्रॅक्शन. ठीक, काय बोललो, इफ ग्रॅव्हल फ्रॅक्शन डी ग्रेटर दॅन 7.5, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, बघा काय म्हणतोय, इफ ग्रॅव्हल बघा हे लक्षात घ्या, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सँड फ्रॅक्शन म्हणजे कोणतं, सँड फ्रॅक्शन ब्रॅकेटमध्ये लिहितो. सँड फ्रॅक्शन म्हणजे काय, 4.75 mm डी, इथे लिहितो खाली 4.75 mm, अशा पद्धतीने दाखवतोय. इथं काय झालंय, हे फक्त एकच आहे असं, डी इथं इक्वल करायचं आहे, इक्वल ऑर लेस दॅन 75 मायक्रॉन. लक्षामध्ये, सँड फ्रॅक्शन कोणाला म्हणतो, 4.75 आणि 75 मायक्रॉनच्या मध्ये. तर 4.75 लेस दॅन डी लेस दॅन ऑर इक्वल टू 75 मायक्रॉन, हे झालं आपलं सँड फ्रॅक्शन. तर मला तुम्ही सांगा, इफ ग्रॅव्हल फ्रॅक्शन दॅट इज डी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4.75 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सँड फ्रॅक्शन दॅट इज 4.75 आणि 75 मध्ये असणारे जे काही असेल सँड फ्रॅक्शन, तर तुम्ही मला सांगा ही माती कोणत्या प्रकारची असेल रे. जर ग्रॅव्हल फ्रॅक्शन जर का सँड फ्रॅक्शनपेक्षा जर का जास्त असेल तर ही मातीला सॉइल इज टर्म ॲज ग्रॅव्हल. Soil is termed as gravel denoted by G. क्लिअर झाला पॉईंट. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यावं लागत असतं. क्लिअर झाला का तुम्हाला रे. किंवा दुसरी बात, इफ सँड फ्रॅक्शन इज मोर दॅन ग्रॅव्हल फ्रॅक्शन, इफ सँड फ्रॅक्शन काय असते लक्षात घ्या, 4.75 mm लेस दॅन डी लेस दॅन ऑर इक्वल टू 75 मायक्रॉन, हे असतं सँड फ्रॅक्शन. इफ सँड फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन, सँड फ्रॅक्शन इज मोर दॅन ऑर ग्रेटर दॅन असं दाखवतो मी इथं, ग्रॅव्हल फ्रॅक्शन म्हणजे काय माहिती तुम्हाला, ग्रॅव्हल फ्रॅक्शन म्हणजे काय, ज्याचा डायमीटर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4.75 mm आहे, याला म्हणतो आपण ग्रॅव्हल, राईट. तो सॉइल इज टर्म ॲज सँड, सॉइल इज टर्म ॲज सँड. क्लिअर झाला पॉईंट. तो सँड कोणाला म्हणतात आणि हे कोणाला म्हणतात हे तुम्हाला क्लिअर झालं का. मी नवीन सांगून देतो बघा. प्रोसिजर काय होती आपली, इंडियन सॉईल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये आपण चाललेलो आहोत. इथं आहोत कोर्स ग्रेन सॉईल म्हणजे काय, फाईन ग्रेन सॉईल, याचं डिस्कशन आपण करून झालं. आता आपण काय करत आहोत, मी काय केलं, 75 मायक्रॉनच्या वरती जी माती रिटेन झाली होती त्या मातीला उचलून आणलं. आता मी काय करणार बरं का, ही माती जेवढी काय असेल तिथं फ्रॅक्शन वगैरे तुम्ही मोजून घ्या किती असेल ती टोटल सॉईल. आता मी काय करतो, 4.75 mmच्या खाली माती पास करतो. मला लक्षामध्ये काय येतं बरं का, की 4.75च्या वरती रिटेन होणारी माती 50% किंवा 50%पेक्षा जर का जास्त असेल तर तिला मी ग्रॅव्हल म्हणेल. आणि जर समजा कमी राहिली वरती रिटर्न, जर वरती कमी राहिली 50% आणि 50%पेक्षा जास्त जर का रिटर्न राहिली तर ग्रॅव्हल म्हणून देणार. आणि जर असं घडलं नाही तर तिला मी सँड म्हणून देणार. बोला क्लिअर का. जर असं घडलं नाही तर तिला मी सँड म्हणून देणार. बोला क्लिअर का, सोपी भाषेमध्ये. ठीक, चला पुढे. सो सँड इज डिनोटेड बाय एस. सँड कशाने डिनोट करतो, एस डिनोट करतो. मग झालं यार हे वरवरती. आता दोन मुख्य बघा काय केलं, पहिले माती होती, मातीचे दोन प्रकार पाडले, कोर्स ग्रेन सॉईल, फाईन ग्रेन सॉईल. आता आपण खाली चाललो, कोर्स ग्रेन सॉईलमध्ये घुसलो. कोर्स ग्रेन सॉईलचे प्रकार पाडले, कोर्स ग्रेन सॉईलचे काय प्रकार पाडले, ग्रॅव्हल आणि सँड. आता आपण अजून एक स्टेप पुढे चाललो. तो स्टेप आता पुढे चाललो बरं का. पुढे आता पुढच्या स्टेपमध्ये काय बरं का, पुढच्या स्टेपमध्ये आपण काय क्लासिफिकेशन कसं करतोय, याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन करतोय ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज फाईननेस. पर्सेंटेज फाईननेस म्हणजे काय, इथं तुम्हाला भर द्यायची आहे, इथं जे काय इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. तर काय बरं का, लिहून घ्या एक वाक्य, इथून व्यवस्थित लक्ष द्या. इन दिस system coarse grain soil is further classified on the basis of percentage fineness.
पर्सेंटेज फायनस म्हणजे काय बरं का लक्षात घ्या. आता ही पुढची एक स्टेप आहे, या मदतीने पुढची एक स्टेप पुढे चाललो आपण. आता आपण काय करणार आहे की 75 मायक्रॉन सगळ्यांना माहिती आहे, 75 मायक्रॉनची सीव सगळ्यांना आठवते. आता आपण काय करणार माहिती आहे का, कोणती माती उचलून आणतो मी, कोणती पण माती उचलून आणतो आणि 75 मायक्रॉनमधून पास करतो. राईट. आता खाली काहीतरी माती पडेल, मग 75 मायक्रॉनच्या खाली किती माती पडलेली आहे त्याच्या बेसिसनुसार आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. राईट. मग तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करत आहोत, सॉईलचं क्लासिफिकेशन इन दिस सिस्टीम कोर्स ग्रेन सॉईल इज फर्दर. कोर्स ग्रेन सॉईलला क्लासिफाईड करतोय बरं का. म्हणजे भलेही तुम्ही 75 मायक्रॉनची सीव घ्या, पण तुम्ही आता क्लासिफिकेशन कोणाचं करतायत, कोर्स ग्रेन सॉईल. तर तुमच्या लक्षात आलं का आपण कुठे पोहोचलोय. आता आपलं डिस्कशन फक्त कोर्स ग्रेनबद्दल आहे, फाईन ग्रेनबद्दल नाही आहे. पहिले माती होती, कोर्स ग्रेन सॉईल, फाईन ग्रेन सॉईल. ओके. फाईन ग्रेनला साईडलाच ठेवलं, पहिले कोर्स ग्रेन गेलो. कोर्स ग्रेन म्हणजे काय याचं डिफिनेशन सांगून दिली. कोर्स ग्रेनचे 2 प्रकार पडतात, ग्रॅव्हल आणि सँड. हे झालं आता या स्टेपमध्ये आपण झालं. आता पुढे काय, कोर्स ग्रेनला अजून दुसऱ्या पद्धतीने आपण क्लासिफाईड करता येतं. कोणाच्या पद्धतीवरून बरं का, पर्सेंटेज फायनस. कोणते पर्सेंटेज फायनस, 75 मायक्रॉनच्या खाली पास झालेली पर्सेंटेज फायनसनुसार. राईट. ब्रॅकेटमध्ये लिहू शकता तुम्ही, पर्सेंटेज ऑफ पार्टिकल फायनर, पर्सेंटेज ऑफ पार्टिकल फायनर द्यान 0.075 mm are term as percentage fineness. क्लिअर झालं. त्याला म्हणतो राईट ना, लक्षात घ्या. 0.075 mm नथिंग बट अवर पाय वाट 75 mm. तर 75 mmच्या खाली किती टक्के माती दिसायला भेटते त्याच्यानुसार आपण कोर्स ग्रेन सॉईलला डिपेंड करतोय. अलग लक्षामध्ये. आता कसं डिपेंड केलं होतं आपण, अगोदरची बात काय होती की 75 मायक्रॉनच्या वरती जर का समजा 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त सॉईल रिटर्न आली तर तिला कोर्स ग्रेन सॉईल म्हणून देत असतो, बरोबर का. आता काय म्हटलेलं आहे, 75 मायक्रॉनच्या खाली किती % माती पडते त्याच्या बेसिसनुसार कोर्स ग्रेन सॉईलला क्लासिफाईड करतोय, त्याच्या बेसिसनुसार कोर्स ग्रेन सॉईलला क्लासिफाईड करतोय. क्लिअर झाला पॉईंट. राईट. मग आता बघू बरं का कसं काय करायचं. आता जर समजा चुकून 2 गोष्टी तिघ गोष्ट एका याच्यामध्ये बोलून देतो बघा. जर समजा 75 मी माती उचलून आणलेली काहीतरी बरं का, माती काहीतरी उचलून आणलेली 75 मायक्रॉनच्या खाली माती दिसते मला आणि पर्सेंटेज बघायला गेलो तर 5% कमी पर्सेंटेज सापडलं. 5% कमी पर्सेंट सापडलं. याचा अर्थ काय बरं का, याच्यामध्ये फाईन ग्रेन सॉईलच नाही आहे. जर 75 मायक्रॉनच्या खाली पडलेली माती जी आहे ना ती जर 5% कमी जर सापडते ना तर याचा अर्थ त्याच्यामध्ये फाईन ग्रेन सॉईलच नाही आहे. मग मी कोर्स ग्रेन सॉईल, मग ती काय झाली बरं का, कन्फर्म झाली, शुअर झाली की ती कोर्स ग्रेन सॉईल आहे. ती काय आहे, कोर्स ग्रेन सॉईल. ती कोर्स ग्रेन सॉईल आहे, पण त्या कोर्स ग्रेन सॉईलला मी फर्दर क्लासिफाईड करतो. कशा पद्धतीनं, तिला मी पुअरली ग्रेडेड कोर्स ग्रेन सॉईल आहे का वेल ग्रेडेड कोर्स ग्रेन सॉईल आहे याच्याकडे नेईल मी. पॉईंट रिपीट करतो, लक्षात घ्या काय बोलतो मी. पुअरली कहाणी तुम्हाला कळून गेली असेल. कोर्स ग्रेन सॉईलला फर्दर क्लासिफाईड करण्यासाठी आपल्याकडे एक उपाय असतो. 75 मायक्रॉन सीवच्या खाली पडणारी जर का माती 5% जर का कमी असेल, 5% जर का कमी असेल तर ती कोर्स ग्रेन सॉईल आहे हे कन्फर्म झालं. काय का बरं का, कारण की 5% कमी फाईन ग्रेन सॉईल आहे त्याच्यामध्ये. मग 100% ती काय असणार, आपली कोर्स ग्रेन असणार, बरोबर की नाही. 75च्या खाली 65% पडते, वरती किती असेल 95%. 95% म्हणजे काय, 50 किंवा 50पेक्षा जास्त आहे म्हणजे कोर्स ग्रेन सॉईल आहे. परंतु 5% जर का कमी फायनर जर का असेल ना तर तुम्ही कोर्स ग्रेन सॉईलला फर्दर क्लासिफाईड करतात. कशा पद्धतीने, तर तुम्ही ती जी कोर्स ग्रेन सॉईल आहे ना ती वेल ग्रेडेड आहे का पुअरली ग्रेडेड आहे याच्याबद्दल बोलतात. राईट का. आता वेल ग्रेडेड काय आणि पुअरली ग्रेडेड काय याचं डिस्कशन तुम्हाला माहिती आहे CU आणि CCच्या व्हॅल्यूनुसार. CU आणि CCच्या व्हॅल्यूनुसार त्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. दुसरी बात काय असते की यार ती 75 मायक्रॉनच्या खाली पडलेली माती जर का समजा 12% जर का जास्त असली, 12% जर का समजा जास्त असली तर लक्षात घ्या पहिल्या, 12% काय आहे ती जास्त आहे, 12% जास्त आहे, पण 50% कमी असायला पाहिजे बरं का, कारण की कोर्स ग्रेन सॉईल असायला पाहिजे, ती कोर्स ग्रेन सॉईल असायला पाहिजे. तर मी काय बोलतोय की यार जी काही आपली 75 मायक्रॉनची सीव आहे तिच्या खाली पडणारी जी माती होती फायनर ती मला 12% जास्त दिसायला भेटते आणि 50% कमी दिसायला भेटते. याचा अर्थ माझी ओव्हरऑल सॉईल कोर्स ग्रेन सॉईल ही मला कन्फर्म झाली, पण खाली पडणारी माती 12% जास्त आहे. जर 12% जर का जास्त असेल तर तुम्हाला नाही वाटत का यार याच्यामध्ये फाईन ग्रेनचे कंटेंट जरा वाढले. जी काही माती आता 75 मायक्रॉनच्या जी खाली पडते ना ती 12% जास्त प्रोपोर्शन आहे, फ्रॅक्शन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये आता जी ओव्हरऑल माती होती तिच्यामध्ये मला काय दिसायला भेटते, तिच्यामध्ये जे काही आहे मला फायनर दिसायला भेटत आहेत. फाईन ग्रेन सॉईल आहे ना तिच्यामध्ये, फाईन ग्रेन सॉईल आहे. मग आपण काय करत असतो, मग आपण काय म्हणतो की ती कोर्स ग्रेन सॉईल आहे, कोणती, ग्रॅव्हल असेल किंवा सँड असेल, परंतु तिच्यामध्ये
क्लेचं पार्टिकल पण असेल आणि सिल्टचे पार्टिकल पण असतील. मग आपण काय करतो माहिती आहे का, ड्युअल गोष्टी घेतो. ड्युअल गोष्टी म्हणजे काय, क्लेई ग्रॅव्हल, सिल्टी ग्रॅव्हल, सिल्टी क्लेई ग्रॅव्हल, अशा पद्धतीने आपण शब्द बोलत असतो. राईट, हे तुम्हाला एक आयडिया देतो मी, एक आयडिया देतो. राईट, पुढे जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने जे काही क्लासिफाईड करायचं असतं. पुढे जाऊन अजून दिसायला भेटेल की जर यार समजा फ्रॅक्शन त्या जाळीच्या खाली पडणारं जे काही फ्रॅक्शन आहे 75च्या खाली ते 5 ते 12च्या दरम्यान असेल, मग काय करायचं. मग तुम्हाला काय करावं लागत असतं, तुम्हाला वेल ग्रेडेड आहे का फाईन ग्रेड हे आहे त्याच्यानुसार पण जावं लागतं आणि फाईन ग्रेनच्या मदतीने पण जावं लागतं. हे काय डिस्कशन आहे तसं तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, तो आपण घेऊ. आता लिहून टाकलं असेल पहिली केस. तुम्ही कुठपर्यंत आलात बरं का, इन दी सिस्टीम कोर्स ग्रेन सॉइल इज फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ समथिंग. तेवढं झालं केस ए. आता केस एमध्ये काय, वेन पर्सेंटेज फायनेस इज लेस दॅन 5%. पर्सेंटेज फायनेस काय आहे, तो पर्सेंटेज फायनेस इज लेस दॅन. आता ही केस काय होईल, आता तुम्ही कॉमन सेन्स लावा बरं का, कॉमन सेन्स लावा. 75 मायक्रॉनच्या खाली जर का 5%पेक्षा कमीवाली माती असेल तर फाईन ग्रेन सॉईल किती कमी असेल ना, फाईन ग्रेन सॉईल कमी असेल, सीडचं प्रमाण पण कमी असेल आणि क्लेचं प्रमाण पण कमी असेल. अल्टिमेटली बोलायला गेलं तर फाईन ग्रेन सॉईल कमी असेल. ही ओव्हरऑल माती आपली काय असेल, कोर्स ग्रेन सॉईल असेल. एवढी आयडिया आपल्याला भेटून गेली. वेन पर्सेंटेज फायनेस लेस दॅन 5%. ओके, तो आता याला आपण काय करतो, वी इंडिकेट द ग्रेडेशन ऑफ सॉईल ब्रॅकेटमध्ये. वी इंडिकेट द ग्रेडेशन ऑफ सॉईल. आता इथून मला काय डिस्कशन भेटते लक्ष द्या. इथं जर तुम्ही बघायला गेलात तर मला काय दिसायला भेटतं, इथून लक्ष द्या. 5% जर का कमी 75च्या खाली पडत असेल तर ती कोर्स ग्रेन सॉईल आहे, एवढं मला कन्फर्म झालं. पण आता मला क्लासिफाईड करायचे काय, की ती कोर्स ग्रेन सॉईल जे काय ना, कोर्स ग्रेन सॉईलमध्ये मी कोणती, सँडी किंवा ग्रॅव्हली. मग ती ग्रॅव्हली सँड किंवा ती सँडी सँड वेल ग्रेडेड आहे का पुअरली ग्रेडेड आहे, हे मला बघावं लागेल. सो देअरफॉर मी काय करतो, आता लक्ष द्या. आता आपल्याला कळालं की ती माती ग्रॅव्हल आहे, कोर्स ग्रेन सॉईल तर आहे. मग तुम्ही काय केली, 75 मायक्रॉनच्या वरती माती उचलून आणली, 4.75 विषय केला आणि तिथून तुम्हाला आयडिया भेटली की ती जी काही कोर्स ग्रेन सॉईल होती ना ती ना ग्रॅव्हल म्हणे. ती काय आहे, ग्रॅव्हल. आता तुम्हाला आयडिया भेटून गेली ती ग्रॅव्हल, पण ती ग्रॅव्हल आहे पण ती वेल ग्रेडेड आहे का की फाईन ग्रेड आहे, सॉरी वेल ग्रेडेड आहे का पुअरली ग्रेडेड आहे हे बघायचं आहे. तर इथं काय लिहिणार मी, GW, याला व्यवस्थित लिहितो, इथं लिहितो. तुम्हाला कळालं की यार जी कोर्स ग्रेन सॉईल होती ना आपली, तिला मी बघा पहिल्यांदा कोर्स आहे का फाईन ओळखून घेतलं, दुसऱ्यांदा कोर्समध्ये सँड आहे का ग्रॅव्हल आहे ते बी ओळखून घेतलं. आता बघा सो जीमध्ये 2 गोष्टी लिहायच्या आहेत. पहिली आहे GW, राईट, आणि याला म्हणून मी GP, गोपाल पवार, राईट. सो GW GP. आता मला काय लक्षामध्ये येईल बरं का, तुम्हाला कळून जाईल काय GW म्हणतोय मी. GW म्हणजे काय, वेल ग्रेडेड. GW म्हणजे काय, वेल ग्रेडेड ग्रॅव्हल. वेल ग्रेडेड, याला लिहा, वेल ग्रेडेड ग्रॅव्हल. आता तुम्ही मला सांगा, वेल ग्रेडेड ग्रॅव्हल कधी म्हणतो रे आपण, पानं पलटून घ्या, मागं जा जरा, मागं जा. वेल ग्रेडेड ग्रॅव्हल तुम्ही कोणाला म्हणतात, CUची व्हॅल्यू इथं लिहायचं खाली, आता याच्या खाली, राईट, याच्या खाली लिहायचं. जर CUची व्हॅल्यू 4पेक्षा जास्त असेल, राईट, आणि CCची व्हॅल्यू 1 आणि 3च्या दरम्यान असून 1 आणि 3 असेल, म्हणजे 1, 2, 3 अशी जर का समजा CCची व्हॅल्यू असेल तर तुम्ही त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात तुम्ही वेल ग्रेडेड ग्रॅव्हल. क्लिअर झालं का, त्याला काय म्हणतात तुम्ही, वेल ग्रेड. आता जी कधी म्हणणार पहिले तुम्ही, जी कोणाला म्हणतात तुम्ही, जेव्हा जीचं प्रोपोर्शन, ग्रॅव्हलचं प्रोपोर्शन सँडपेक्षा जास्त असेल असं लिहायचं तुम्हाला वरती. क्लिअर झालं पॉईंट, राईट, ही वाली बात आहे. आता मग मी काय बोलते, मला पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हलबद्दल बोलायचं. पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हल कोणाला म्हणेल मी, पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हल कोणाला म्हणतो मी, CU not greater than 4, CU not greater than 4 and CCची व्हॅल्यू, CC is less than 1 or CC is greater than 3. CC is less than 1, sorry हां, CC is less than 1 or CC is greater than 3. क्लिअर झाला का पॉईंट, बघा बरं. आलं लक्षात. तुम्हाला परीक्षेत काय विचारतात, तुम्हाला म्हणतात वेल ग्रेडेड ग्रॅव्हल कोणाला म्हणणार, तर तुम्ही काय म्हणणार, सगळ्यात महत्त्वाचं ती ग्रॅव्हल असण्याचं कारण काय, तिच्यामध्ये ग्रॅव्हलचं फ्रॅक्शन जास्त आहे. ग्रॅव्हलचं फ्रॅक्शन जास्त आहे कशावरून कळालं, जी तुम्ही म्हणणार की 75 मायक्रॉनच्या वरती रिटर्न झालेली मातीला उचलून आणली होती, 4.75 वरती विषय केला, 4.75च्या वरती जी रिटर्न झाली होती ती 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न झाली होती, म्हणून मी त्या ओव्हरऑल मातीला मी ग्रॅव्हली कोर्स ग्रेन सॉईल तर होतीच ती, पण ग्रॅव्हल सॉईल म्हणून मी म्हणून दिलं, राईट. तर ग्रॅव्हल कोणाला म्हणतात, सँड कोणाला म्हणतात, याची आयडिया तुम्हाला आलेली आहे. पण आता मला काय दिसायला भेटलं की यार 75च्या खाली जी माती पडली होती ना, 75च्या खाली जी पडली होती ते पण तुम्ही ऑब्झर्वेशन करून घेतलं आणि तुम्हाला कळालं काय की 5%पेक्षा कमी, जर 5%पेक्षा जर का कमी असेल ना तर आपल्याला कोर्स ग्रेन सॉईलला अजून क्लासिफाईड करता येतं. कसं,
5% कमी असेल तर ग्रेडिएशननुसार म्हणजे काय, वेल ग्रेडेड आहे का पुअरली ग्रेडेड आहे, तुम्ही अशा पद्धतीने करून टाकता. राईट. वेल ग्रेडेड म्हणजे काय, सगळ्या प्रकारचे पार्टिकल जर असतील त्याला वेल ग्रेडेड म्हणतो. पुअरली ग्रेडेड म्हणजे काय, एखाद्या प्रकारची माती जास्त आहे आणि दुसऱ्या प्रकारची माती खूप कमी आहे, त्याला म्हणतो आपण पुअरली ग्रेडेड. हे लिहून झालं का सांगा, हे कळून जाईल तुम्हाला, लिहून झालं का पहिले सांगा. आता दुसरी बात आता मला कळालं काय यार, की मला काय कळालं की मी काय अभ्यास करत होतो, 75 मायक्रॉनच्या खाली मला कळालं 5%पेक्षा कमी आली. मग मी वरची माती उचलून आणली आणि वरच्या मातीला उचलून नेलं 4.75 mm च्या याच्यावर, आणि तिथून मला एक अंदाज येऊन गेला की ती ग्रॅव्हलनी ती सँड ती काय सापडली मला, ती सँड सापडली. ठीक आहे, सँड आली. तर आता सँडमध्ये पण 2 प्रकार पाडून टाकतो. आता सँड आली, आयडिया काय भेटली मला की 75 मायक्रॉनच्या खाली पडलेली 5%पेक्षा कमी होती, म्हणजे मला डोक्यात गेलेलं काय की मला ग्रॅडिएशननुसार क्लासिफाईड करायचे बरं का, हे डोक्यात गेले. पण मी वरती रिटर्न झालेल्या मातीला उचलली, 4.75 वरती नेली आणि मला कळून गेलं की ती सँड मग सँड असेल तर सँड 2 प्रकारचे असतात, SW SP. सँड कोणाला म्हणणार, जेव्हा सँडचं फ्रॅक्शन ग्रेटर दॅन काय असेल, सँडचं फ्रॅक्शन जे की असेल ग्रेटर दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन म्हणून आपण ग्रेटर दॅन ग्रॅव्हल, यस ग्रेटर दॅन जी असेल तेव्हाची बात आहे, यस ग्रेटर दॅन जी असेल तेव्हाची बात आहे. राईट. ग्रेटर दॅन अगोदर जी ग्रेटर दॅनवर इक्वल टू मेन्शन केलं आहे, अगोदर जी ग्रेटर दॅनवर इक्वल टू मेन्शन केलं आहे, इथं काय म्हणतोय जी ग्रेटर दॅन जी म्हणतोय. आता मला तुम्ही सांगा, सँडला मी वेल ग्रेडेड सँड कधी म्हणतो रे, मागे जाऊन बघून घ्या, बरोबर आहे का. CU जर का ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6 असेल तर त्याला मी म्हणून देतो वेल ग्रेडेड सँड. आणि जर समजा CCची व्हॅल्यू हे ते जनरल आहे, जर समजा कोएफिशिएंट ऑफ कर्वेचरची व्हॅल्यू 1 आणि 3च्या दरम्यान असेल आणि 1 आणि 3 पण असेल तर त्या केसमध्ये आपण बोलत असो. ही झाली कशाची बात, तो दिस इज डिस्कशन अबाउट द व्हॉट, हे कशाबद्दल आहे हे झालं आपलं. आता याला काय नाव देतो मी, वेल ग्रेडेड सँड. याला इथे नाव देऊन घ्यायचं तुम्ही, वेल ग्रेडेड सँड. मग तुम्हाला परीक्षेला विचारतील वेल ग्रेडेड सँड म्हणजे काय, सांगता यायला पाहिजे. राईट. आता मला SP बद्दल बोलायचं आहे, पुअरली ग्रेडेड सँडबद्दल. तुम्ही मेन्शन करून घ्यायचं पुअरली ग्रेडेड सँड. पुअरली ग्रेडेड सँड कोणाला म्हणावं यार, पुअरली ग्रेडेड सँड कोणाला म्हणतो, CU नॉट ग्रेटर दॅन 6, CU नॉट ग्रेटर दॅन 6. CC जो काही आहे तो CC एकापेक्षा कमी असायला पाहिजे आणि CC जो काही आहे तो 3पेक्षा जास्त असायला पाहिजे. तब जाके मी त्याला काय म्हणून देणार, त्याला म्हणणार मी पुअरली ग्रेडेड. हे कुठे गेलं कलरचं, हां लक्षामध्ये. तर पुअरली ग्रेडेड सँड कोणाला म्हणतो मी, ज्याचा CU 6पेक्षा जास्त नाही आहे आणि CC एकापेक्षा कमी आहे, CC 3पेक्षा जास्त आहे, ती असते पुअरली ग्रेडेड सँड, ती असते पुअरली ग्रेडेड सँड. बोला क्लिअर आहे काय. तो केस नंबर 1 कळाली का तुम्हाला, केस नंबर 1 झाली. आता आपण काय करत आहोत, आपल्या कोर्स ग्रेन साईडला फर्दर क्लासिफाईड करत आहोत ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज फायनर पासिंग थ्रू 75 मायक्रॉन, त्याच्यानुसार आपण क्लासिफाईड करतोय. मग मला कळून गेलं अशा पद्धतीने केस ए मी अभ्यासली. बोला क्लिअर झालं का कुलदीप, भागेश्वरी, क्लिअर आहे का रे. राईट. पुढे जर बघायला गेलात तर पुढचा आहे आता केस बी. केस बी काय, आता केस बी काय की यार ती जाळी पहिले प्रॅक्टिकल करायला गेलो होतो, माती उचलून आणली होती, 75 मायक्रॉनची सीव घेतली होती, माती उचलून टाकून दिली त्याच्यावर, खाली काहीतरी माती पडत होती आणि मला कळालं काय बरं का की यार हे जे काही फायनल खाली पडत आहे ना, हे जे ना हे 12%पेक्षा जास्त आहे. पण लक्षात घ्या 12%पेक्षा जास्त आहे ते, पण 50%पेक्षा कमी आहे बरं का. 12%पेक्षा जास्त आहे पण 50%पेक्षा कमी. असं जर तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आले तर पहिली आयडिया तुम्हाला भेटून जाईल की ही माती काय बरं का, ही माती कोर्स सॉईल आहे, ही माती कोर्स ग्रेन सॉईल आहे. लक्षात घ्या, नवीन सांगतो. तुम्ही प्रॅक्टिकल करायला गेला, तुम्हाला जाळी देऊन दिली 75 मायक्रॉनची, माती हे करून टाकली आणि तुम्हाला दिसायला भेटली की 75 मायक्रॉनच्या खाली ऑब्झर्वेशन काय आपलं केस 2 काय म्हणते, आपलं बघा केस बी काय म्हणते की 75 मायक्रॉनच्या खाली जी माती पडली ना ती 12%पेक्षा जास्त आहे, 12%पेक्षा जास्त फाईन आहे, म्हणजे हे आहे ती फ्रॅक्शनमध्ये, पण 50%पेक्षा कमी. याचा अर्थ ती कोर ग्रेन सॉईल आहे. बरं ठीक आहे, आता कोर ग्रेन सॉईल याचा अर्थ मला लागून गेला. आता काय करणार मी, त्या 75 वरती रिटर्न झालेली मातीला उचलल्यानंतर काय करणार, 4.75 वरती टाकणार. 4.75 टाकून मला ग्रॅव्हल आहे का सँड ही पण मला कळून झालं. ठीक आहे, हे पण माझं करून झालं. पण माझ्या डोक्यात एक बात कन्फर्म होऊन जाते, काय बरं का की जर समजा 75च्या खाली पडलेली 12%पेक्षा जर का जास्त असेल ना, तर याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये फाईन ग्रेनचे पार्टिकल होते. त्या मातीमध्ये जी माती मी प्रॅक्टिकलसाठी आणली होती ना, त्याच्यामध्ये फाईन ग्रेनचे पार्टिकल होते. म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्ले असेल आणि त्याच्यामध्ये सिल्ट असेल. याचा अर्थ काय की आपली ओव्हरऑल माती एक तर ग्रॅव्हल असेल किंवा सँड असेल, बरोबर आहे. ओव्हरऑल माती काय निघून आली होती, कोर्स ग्रेन सॉईल निघून आली होती. त्याच्यामध्ये पण काय निघून आली होती, ग्रॅव्हल निघून आली होती किंवा सँड निघून आली होती. पण एक बात तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे काय की त्याच्यामध्ये फाईन ग्रेनचं प्रोपोर्शन पण होतं. माझा फाईन ग्रेनचं प्रोपोर्शन म्हणजे काय, क्लेचं प्रोपोर्शन आणि सिल्टचं प्रोपोर्शन ते पण असेल. मी कसं क्लासिफाईड करतो, ग्रॅव्हल तर ती आहेच, पण तिच्यामध्ये जर का सिल्टचं प्रमाण असेल ना तर त्याला मी सिल्टी ग्रॅव्हल म्हणणार.
ग्रॅव्हल तर ती आहेच, पण तिच्यामध्ये जर का क्लेचं प्रमाण असेल ना तर त्याला मी क्लेई ग्रॅव्हल म्हणणार. तुम्हाला आयडिया लागत असेल, आपण लिहून घेऊ, पुन्हा त्याचा डिस्कशन करू. तो केस बी, वेन पर्सेंटेज फाईननेस is greater than 12%. If percentage fineness greater than 12%, we indicate type of fine grain soil also. We indicate type of fine grain soil also. याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का? जर 75च्या खाली पडलेली जी माती 12% जर का जास्त असेल ना, तर याच्यामध्ये आपल्याला काय इंडिकेशन येऊन जाईल, डोक्यामध्ये काय शिवून जाईल की याच्यामध्ये फाईन ग्रेन पार्टिकल आहेत. फाईन ग्रेन पार्टिकल आहेत एवढा अंदाज आपल्याला लागून जाईल. बरोबर. फाईन ग्रेन पार्टिकल म्हणजे काय, एकतर सिल्ट असेल एकतर क्ले असेल, एवढा अंदाज आपल्याला लागून जातोय. पण लक्षात ठेवायचं, 75च्या खाली पडणारी ही 12%पेक्षा जास्त आहे, पण 50%पेक्षा कमी आहे, म्हणून ही माती आपली कोर्स ग्रेन सॉईल आहे. ठीक आहे. हां, आणि तिला नेली आहे 4.75 खाली पडली, मला कळून गेलं की सँड आहे का काय. सँड आहे ते कळालं तुम्हाला. आता तुम्हाला ओळखायचे सँड वगैरेचं आहे, पण तिच्यामध्ये फाईन ग्रेन पार्टिकल बी असते ना थोडे बारीक बारीक, मग ते सिल्टी सँड आहे का ती क्लेई सँड आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. सो देअरफॉर आता बघा, आता उचललं मी, प्रॅक्टिकल केलं होता, राईट. मी प्रॅक्टिकल करून आलो आणि मला कळालं तिकडे नेली होती बरं का 4.75 होती, आणि मला कळालं की ती ग्रॅव्हल निघाली. ती माती काय निघाली, ग्रॅव्हल तर ती निघाली, पण एक बात कन्फर्म होती, तिच्यामध्ये फाईन ग्रेनचे पार्टिकल आहेत. मग काय बरं का, हिचे 3 प्रकार पडतात, 1 2 3, राईट. ग्रॅव्हल कोणाला म्हणतात तुम्ही, ग्रॅव्हल कोणाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे, ग्रॅव्हल कोणाला म्हणतो आपण, ग्रॅव्हल म्हणजे ज्याचं जी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सँड. हे प्रॅक्टिकलमध्ये कळून गेलं आपल्याला, ही बात आली होती. हां, आता काय दिसायला भेटतं बरं का, लक्षात घ्या. पहिला प्रकार पाडतो मी जी सी. बघा, जी सी लिहिले, जी आणि सी लिहिले, पण वाचतो कसं उलटं. जी सी लिहिलंय पण वाचतो कसं उलटं. काय, क्लेई ग्रॅव्हल. काय म्हणणार, क्लेई EY, CLAYEY, क्लेई ग्रॅव्हल. याला काय म्हणतो मी, क्लेई ग्रॅव्हल, राईट. पण कधी म्हणणार क्लेई ग्रॅव्हल मी त्याला तेव्हाच म्हणणार, तुम्हाला अजून एक पाऊल पुढे जायचं. कसं पाऊल पुढे जायचं बघा, जर IP ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 7 असेल, जर IP ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 7 असेल, बघा मी तुम्हाला पहिला प्रकार सांगतोय क्लेई ग्रॅव्हलचा, त्याच्यामध्ये काय बोलतोय, IP ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन जर का 7 असेल, याचा मिनिंग काय होतो, ऑर अबो ए लाईन. काय असते नंतर बघू, ए लाईन आपण नंतर बघणार आहे. अबो ए लाईन नंतर म्हणजे आजच बघू, पण थोड्यानंतर वेळानंतर बघू, राईट. IP ग्रेटर दॅन 7 ऑर अबो ए लाईन. चला आता इथं गंमत बघा काय बोलतोय. प्रॅक्टिकल करत होतो, 12%ची आयडिया येऊन गेली, 12%पेक्षा जास्त आहे. अंदाज चालला गेला डोक्यामध्ये की फाईन ग्रेन पार्टिकल पण याच्यामध्ये आहेत. मोठ्या जाळीकडे गेलो, तिथून मला सँड आहे का ग्रॅव्हल ते पण कळून गेलं मला ती ग्रॅव्हल आहे. आता मी काय करतो, ती जी माती आहे ना, त्या मातीचं मी प्लास्टिसिटी इंडेक्स काढून घेणार IP. आणि प्लास्टिसिटी इंडेक्स जर का समजा मी काढला, प्रॅक्टिकलसाठी घेतलेली अगोदरची जी माती होती तिचा जर का मी IP काढून टाकला आणि तो 7%पेक्षा जर का जास्त आला ना, 7%पेक्षा जास्त, तर 100% लक्षात ठेवायचं काय, तिच्यामध्ये क्लेचं प्रमाण जास्त होतं, सिल्टपेक्षा क्लेचं प्रमाण जास्त होतं. सांगायचं तात्पर्य कळतं का, IP ची व्हॅल्यू जर का 7पेक्षा जर का जास्त असेल तर तिच्यामध्ये क्लेचं प्रमाण जास्त असतं. कशाचं प्रमाण जास्त असतं, क्लेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे याच्याच खालीचं ब्रॅकेटमध्ये काय लिहितो मी, पेन बदलवतो, पिवळा कलर घेतो, इथंच खाली इथंच काय लिहिणार, इथंच खाली काय लिहिणार, C ग्रेटर दॅन M. जर IP ची व्हॅल्यू 7पेक्षा जास्त असेल तर क्ले म्हणावं, कारण की क्लेचे पार्टिकल जास्त असेल सिल्टपेक्षा, राईट. M म्हणजे काय, तर सिल्टला आपण, सँडसाठी आपण S अगोदरच दाखवून दिलेला आहे, सिल्टसाठी काही सिम्बॉल उरलेला नाही, त्यामुळे सिल्टसाठी आपण M ने रिप्रेझेंट करतो. हे डोक्यामध्ये तुम्ही घालून घ्यायचं, सिल्टसाठी M आहे. बोला, हा इकडची बाजू तुम्हाला क्लिअर झाली का, हे क्लिअर झाली का रे, राईट. आता मी काय करतो, G ग्रेटर दॅन इक्वल टू S होता, पहिला प्रकार तुम्हाला क्लिअर झालेला आहे. मी दुसरा प्रकार सांगतो, दुसरं काय, GM, गुड मॉर्निंग, राईट. GM. आता इथं काय दिसायला भेटेल बरं तुम्हाला, हिला GMला म्हणतो आपण सिल्टी ग्रॅव्हल. याला काय म्हणतो आपण, सिल्टी ग्रॅव्हल. सिल्टी ग्रॅव्हल म्हणजे काय, डिस्कशन निघून येते. GM सिल्टी ग्रॅव्हल म्हणतोय, IP बघा इथं, तुम्ही काय केलं, तुम्हाला कळून गेली सगळी बात, कळून गेली. पुन्हा ती जी माती प्रॅक्टिकलसाठी घेतली ना अगोदर, तिचा IP काढण्यासाठी गेले. IP कसं काढणार तुम्ही, IP कसं काढणार, लिक्विड लिमिट काढून घेणार, प्लास्टिक लिमिट काढून घेणार, लिक्विड लिमिट मायनस प्लास्टिक लिमिट करून टाका, प्लास्टिसिटी इंडेक्स भेटून जाईल. हे तुम्हाला कन्फर्म आहे. IP काढला आणि तुम्हाला कळाली काय बात कळाली बरं का, की IP ची व्हॅल्यू जी आहे ना, IP ची व्हॅल्यू ती 4पेक्षा कमी होऊन गेली.
4 म्हणलेले मी, 4पेक्षा कमी म्हणलेले, राईट, 4पेक्षा कमी, किंवा ऑर बिलो ए लाईन आली, बिलो ए लाईन आली. ए लाईन म्हणजे काय पुढे कळेल तुम्हाला, राईट. तर इथून माझा काय अंदाज येऊन जातोय की यार असं जेव्हा असेल ना तर याच्यामध्ये जेव्हा आयपीची व्हॅल्यू 4पेक्षा जर का कमी होऊन गेली ना तर याच्यामध्ये ना सिल्टचं प्रमाण जास्त असतं क्लेपेक्षा. एम इज ग्रेटर दॅन सी. सिल्टचं प्रमाण काय असतं, क्लेपेक्षा जास्त असतं. त्यामुळे ही जी काही ओव्हरऑल माती असेल ना, आता या पूर्ण मातीला एक नाव दिले मी, काय, जीएम. काय म्हणणार तिला, जीएम म्हणजे काय, सिल्टी ग्रॅव्हल. तिला काय म्हणणार मी, सिल्टी ग्रॅव्हल. म्हणजे आता जी माती होती प्रॅक्टिकलसाठी घेतलेली तिला नाव काय देतोय मी, सिल्टी ग्रॅव्हल. आलं लक्षामध्ये, ते सगळी मातीला नाव काय भेटेल, सिल्टी ग्रॅव्हल. कळतंय का काय चाललंय तर, क्लिअर झाला का पॉईंट. सागर, कुलदीप, कळतंय का रे. हा प्रकार झाला क्लिअर. आता तिसरा, हा बांध पण झाला आहे तुमचा, राईट. आता आता आपल्याला बघायचा आहे तिसरा. सो जी जो करता, जीचा पहिला प्रकार झालेला आहे, दुसरा प्रकार झाला आहे, तिसरा सांगतोय. तिसरा प्रकार काय बरं का, तिसऱ्या प्रकाराला मेन्शन करतोय जीएम जी सी. जीएम जी सी याला म्हणतात सिल्टी क्लेई ग्रॅव्हल. नाव काय याला, सिल्टी क्लेई ग्रॅव्हल. नाव काय, नाव काहीतरी भयानक दिसतंय, सिल्टी क्लेई ग्रॅव्हल. पहिले सिल्टी, जीएम जी सी, सिल्टी क्लेई ग्रॅव्हल. नाव असेच असतात, हे नावं लक्षात ठेवायचं बरं का, तुम्हाला लय गोंधळ घालतात ते, लय गोंधळ घालतात ते. तो जीएम जी सी, सिल्टी क्लेई ग्रॅव्हल, सिल्टी क्लेई ग्रॅव्हल. ओके, काय मिनिंग होतो याचा. याचा मिनिंग असा होतोय, तुम्हाला कळालं, प्रॅक्टिकल करायला गेले होते, 75 मायक्रॉनच्या खाली पडली माती 12%पेक्षा जास्त आहे, 50%पेक्षा कमी. अंदाज लागून गेला तुम्हाला, 12%पेक्षा जास्त पडते, याच्यावरून तुम्हाला अंदाज लागून गेला की तिच्यामध्ये फाईनचे कंटेंट आहेत, पण ती कोर्स ग्रेन सॉईल आहे. का, कारण की वरती 75च्या वरती रिटर्न होणारी 50% किंवा 50%पेक्षा जास्त आहे, पण ती कोर्स ग्रेन सॉईल आहे. बरं, मग आता 75 वरती रिटर्न झालेली जेवढी माती होती तिला उचलली 4.75 मिनिट टाकली, खालीवरती बघून घेतलं, कळालं मला ती ग्रॅव्हल निघून गेली. ग्रॅव्हल निघाली, पण मी आता काय करणार, इथपर्यंत आलो. आता प्रॅक्टिकलसाठी जी माती घेतली होती तिला पुन्हा मी पाठवून दिले, कशाला, प्रॅक्टिकल IP काढण्यासाठी. IPची व्हॅल्यू निघून आली 4 ते 7 मध्ये. IPची व्हॅल्यू ना 4पेक्षा कमी ना 7पेक्षा जास्त, 4च्या मध्ये, 4, 7 आणि त्यांच्यामध्ये अशी येऊन गेली. मग मी याला नाव काय द्यायचं, त्याला GMGC. त्याला नाव काय देणार मी, GMGC. म्हणजे काय बरं का, 4पेक्षा जर का कमी असेल तर सिल्ट म्हणत होतो आयपीचा. IP जर का 4पेक्षा कमी असेल तर सिल्ट म्हणत होतो. 7पेक्षा जास्त असेल तर त्याला क्ले म्हणत असतो. ही व्हॅल्यू दोघांच्या मध्ये येते ना, मग सिल्ट पण आहे, सिल्टचे कंटेंट पण आहेत आणि क्लेचे कंटेंट पण इक्वल अमाऊंटमध्ये आहेत. तर देअरफॉर इथून काय कळून जाईल, इथं काय कळते, 4 IP अशा पद्धतीने तुम्हाला कळते, राईट. IPची व्हॅल्यू 4 आणि 7 यांच्या बिटवीन असून 4 आणि 7 पण दिसायला भेटते. मग याच्यावरून काय अंदाज लागून गेला, प्रॅक्टिकल करून जेव्हा तुम्ही असा व्हॅल्यू काढतायत ना, तर तुम्हाला काय कळून जाते, तुम्हाला कळून जाते की या मातीमध्ये जेवढं क्ले असेल ना, नियर अबाउट क्ले पण तेवढंच असावं. M इज इक्वल टू C, नियर अबाउट सेम आहे, राईट. पण जी कोणाला म्हणतात तुम्ही, हे तुम्हाला क्लिअर आहे ना, जी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू S असते. बरं, ही बात झालेली आहे. तर मला सांगा, तुम्हाला हे वाला कळालं का रे. आता हे कशाबद्दल होतं, इथं G बद्दल होतं गड्या, हे अख्खं G बद्दल होतं. आता पुढे आपल्याला जीची कहाणी तुम्हाला कळून गेली असेल, तर आता आपल्याला सँडबद्दल पण बघू ना. प्रॅक्टिकल करायला गेलो होतो, 4.75 मध्ये निघून गेली सँड. मग सँडबद्दल काय कहाणी, सेम कहाणी, लिहा पटपट. आता पटपट लिहा. आता तो सँड निघून आली. सँड कधी म्हणतो मी तिला मी सँड कधी म्हणतो, सँड मी तिला तेव्हा म्हणणार जेव्हा सँडचे फ्रॅक्चर ग्रेटर दॅन G असेल, असं असेल तेव्हा, ठीक आहे. मग याचे पण 3 प्रकार पडतात गड्या, 3 प्रकार पडतात, पहिला, दुसरा, तिसरा. मी उचलतो पहिल्याबद्दल काय डिस्कशन निघून येतं, जर समजा प्रॅक्टिकल करून तुम्ही हे सगळं करून टाकलात, कळालं तुम्हाला 12% खाली आहे, झालंय सगळं, सँड बी निघून गेली. पहिली माती जी प्रॅक्टिकलसाठी घेतली होती तिचा तुम्ही IP काढून भेटला आणि IP 7पेक्षा जास्त आला. सो IP काय येऊन गेला, 7पेक्षा जास्त आला. तो याला काय म्हणतो, मी याला नाव देतोय SC. बघा, सँडमधला पहिला प्रकार आहे SC, याला म्हणतो आपण क्लेई सँड. क्लेई सँड कोणाला म्हणतो मी, तर तुम्हाला कळून जाईल त्याच्यामध्ये क्लेचं प्रमाण जास्त असेल. असं कधी शक्य आहे, IPची व्हॅल्यू जर का 7पेक्षा जास्त असेल, तुम्हाला माहिती आहे ना, IPची व्हॅल्यू जर का 7पेक्षा जास्त म्हणजे त्याच्यामध्ये क्लेचे प्रमाण जास्त आहेत, राईट. इथं लिहू शकता तुम्ही, क्ले जास्त आहे M पेक्षा. सो असं जर का तुम्हाला घटना कळून गेली की IPची व्हॅल्यू 7पेक्षा जास्त आली, तुमचा अंदाज काय लागला, क्लेचे पार्टिकल जास्त आहे. मग सँड तर होती ती, पण कोणती सँड आहे, तिच्यामध्ये क्लेचे प्रमाण पण आहे, तर क्लेई सँड आहे. बोला क्लिअर झालं का रे. तो IP ग्रेटर दॅन 7 म्हणा, ऑर अबो ए लाईन, असं पण म्हणू शकतात, अबो ए लाईन. क्लिअर झाली बात. हा प्रकार झाला कडे. तर पहिला प्रकार झाला असेल तर दुसरा प्रकार जातो याच्यामध्येच. मध्ये पहिला प्रकार कव्हर झालेला आहे, S ग्रेटर दॅन G. दुसरा प्रकार तुम्हाला सांगतोय, दुसरा प्रकार आहे आपला SM म्हटल्यावर ते काय म्हणू, सिल्टी सँड म्हणतो, सिल्टी सँड. आता एखाद्या मातीला सिल्टी सँड मी कधी म्हणेल, प्रॅक्टिकल करून घेतलं सगळं आणि IPची व्हॅल्यू निघून आली चुकून 4पेक्षा कमी. IPची व्हॅल्यू 4पेक्षा कमी निघणं म्हणजे बिलो ए लाईन.
सो बिलो ए लाईन. आय पी व्हॅल्यू 4पेक्षा कमी निघणं म्हणजे काय, बिलो ए लाईन. चालतंय. तो आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का, आय पी 4पेक्षा जर का कमी असेल ना, याच्यामध्ये क्लेचे कंटेंट जास्त असेल बरं का रे. सो एम ग्रेटर दॅन सी. सो देअरफॉर नाव काय देऊन देतो त्याला, सिल्टी सँड. एम म्हणजे काय, सिल्ट. तर सिल्टचं कंटेंट जास्त असेल त्यामुळे याला सिल्टी सँड म्हणतो. हा पण क्लिअर झाला असं, राईट. आणि तिसरा काय निघून येतो, तिसरा प्रकार हावाला. आता हावाला प्रकार सांगतोय. हावाला प्रकार, तो हा वाला प्रकार हा झाला आहे पहिला, हा दुसरा हा वाला प्रकार. तुम्ही कसं लिहितात काय माहीत नाही. आता माझ्याकडे जागेचा प्रॉब्लेम होता म्हणून मी असं लिहितो, लक्षात घ्या. आता GMGC, GMGC म्हणजे काय राव, काय सांगावं. पहिले ते एम आहे, इथं सी आहे. मग काय म्हणणार तुम्ही, सिल्ट क्ले ग्रॅव्हल काय म्हणणार तुम्ही. आता इथं GMGC नाही रे, इथं GMGC कसं म्हणतोय, आपलं SMSC राईट. तो SMSC म्हणजे काय बरं का, पेन कुठे गेला मला दुरुस्त करून घ्या, चुकून लिहून गेले तर. SMSC, आता SMSC कोणाला म्हणतो बरं का, मी तुम्हाला कळून देईल. प्रॅक्टिकल करायला गेला सगळं झालं, 12% जास्त आलं, 50% कमी आली माती, वरती 4.75 मध्ये गेला, सँड सापडून गेली. पहिले माती जी घेतली होती त्यासाठी IP ची व्हॅल्यू काढायला गेलात आणि IP सापडली याच्यामध्ये. IP कुठे सापडली, 4 आणि 7च्या मध्ये, राईट. याचा मिनिंग काय होतो की यार याच्यामध्ये असणारे जे सिल्टचे प्रमाण असतील ना, ते नियर अबाउट सीच्या प्रमाणात असतील. मग याला काय, कोणत्या मातीचा, या मातीचा कोणता प्रकार आला, तिच्यामध्ये सिल्ट पण आहे आणि तिच्यामध्ये क्ले पण. मी काय म्हणणार, पहिले एमला पकडला, तो काय म्हणणार, सिल्टी क्लेई सँड. काय म्हणणार याला, सिल्टी क्लेई सँड. त्याला सिल्टी क्लेई सँड म्हणणार. बोला क्लिअर झाला का पॉईंट तुम्हाला, राईट. तर दुसरी केस आपली कंप्लीट झालेली आहे. नाव थर्ड केस नंबर 3. आता तिसऱ्या केसमध्ये काय झालं गड्या, काय गडबड झाली तिसऱ्या केसमध्ये असं झालं की ती 75 मायक्रॉनची जी काही ही होती ना सीव, तिच्या खाली पडणारी जी माती आहे ना, ती ना 5%पेक्षा कमी आली ना 12%पेक्षा जास्त आली. ती 5 आणि 12च्या मध्ये येऊन गेली. मग 5 आणि 12च्या मध्ये येऊन गेली म्हणजे काय बरं का, जेव्हा 5%च्या खाली माती पडलेली होती तेव्हा मी ग्रॅडिएशनवरून क्लासिफिकेशन केलं. ग्रेडिएशन म्हणजे काय, वेल ग्रेड आहे का पुअरली ग्रेड असं बोललो. आणि 12%पेक्षा जेव्हा जास्त गेली तेव्हा मी सिल्टी आहे का क्लेई आहे असं मी बोललो. आणि या दोघांच्या मध्ये असेल तर मी काय करणार, मी या दोघांच्या मध्ये असेल तर ड्यूल नोटेशन वापरणार. ड्यूल नोटेशन म्हणजे काय, पुअरली ग्रेडेड सीड सगळं बोलेल मी. आता कोणती सँड आहे ती सँड वेल ग्रेडेड सँड आहे जिच्यामध्ये क्ले आहे असं बोलावं लागेल मला. आता खोलमध्ये बोलावं लागेल. म्हणजे कारण की बघा, 5पेक्षा जर का कमी असली असती तर पुअरली आणि वेल ग्रेडेड म्हणत असतो, 12%पेक्षा जास्त असली तर क्ले किंवा सिल्टी म्हणत होतो. 5 आणि 12मध्ये जर का आला तर आता वेल ग्रेडेड पण सिल्टी पण असं पण बोलेल, दोघं बोलेल मी आता, राईट की नाही. सो सी वाला पॉईंट काय बघा लिहा, इफ पर्सेंटेज फाइननेस इज बिटवीन 5 to 12%, we indicate both gradation. ब्रॅकेटमध्ये लिहितात ना तुम्ही, हां. पर्सेंटेज फायनेस इज बिटवीन 5 to 12%. याच्या इथून लिहायचं, इथून ब्रॅकेट टाकायचं. वी इंडिकेट, आता आपण काय इंडिकेट करणार, 5 ते 12मध्ये इथे इंडिकेट काय करणार आपण, ग्रेडेशन पण इंडिकेट करणार आणि आपण जे की आहे आपण फाईन ग्रेन सॉईल म्हणून पण इंडिकेट करणार. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. वी इंडिकेट बोथ ग्रेडिएशन अँड फाईन ग्रेन ऑल्सो. क्लिअर झाला पॉईंट. मग बघा आता कसं काय केलं, उचलली माती उचलली, 75वरून टाकली, खाली झालं भेटलं मला 5 ते 12%च्या मध्ये 7% सापडून गेले फाईननेस. 7% सापडलं याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ मग मला त्याला प्रकार सांगावा लागेल, की ती वेल ग्रेडेड आहे का पुअरली ग्रेड असं पण सांगावं लागेल. आणि क्लेचं आहे का सिल्टीचं प्रमाण हे पण मला सांगावं लागेल गड्या. पण ठीक आहे, वरती रिटेन झालेली जेवढी माती होती तिला उचलली, 4.75कडे नेली, तिथून मला अंदाज येऊन गेला की ते ग्रॅव्हल होतं का सँड होतं. ठीक आहे, ग्रॅव्हल होतं का सँड होतं. आणि मग काय झालं बरं का, आणि मला कळालं की ती निघून आली ग्रॅव्हल. ते काय निघून आली, ग्रॅव्हल निघून आली. ग्रॅव्हल कोणा म्हणतो की ग्रॅव्हलचं फ्रॅक्शन जे काय ना ते जास्त असतील सँडपेक्षा जास्त आणि इक्वल असतील सँडपेक्षा, तेव्हाची बात. तर मग याच्यामध्ये मला प्रकार दिसायला भेटतात जवळजवळ लगभग. आता इथं प्रकार जे आहेत ते किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, 4. तो 4 प्रकार दिसायला भेटतात. कोणकोणते, 1 2 3 4 4 प्रकार आहेत. आता या केसमध्ये ही जी केस आहे ना 5 ते 12मध्ये, इथे 4 प्रकार दिसायला भेटतात. तुम्हाला ड्यूल नोटेशन वापरायचं आहे. टू ड्यूल नोटेशन इज अडॉप्टेड. ड्यूल नोटेशन कशा पद्धती असतं, परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारतील याचा अंदाज देतो. बघा, तुम्हाला कळाली यार ती ग्रॅव्हल निघून गेली, आपल्याला माहिती ग्रॅव्हल कसा शोधतात ते. पण आता क्लासिफाईड करायचं आहे मातीला. पहिला प्रकार उचलतो हावाला प्रकार मला उचलायचा आहे. सो जी होता 1 2 3 4 हावाला प्रकार मला डिस्कस करायचा आहे. याला मी बोलतोय GWGC. तर एखाद्या मातीला मी GWGC तेव्हाच म्हणणार, GWGC मध्ये वाट वेल ग्रेडेड ग्रॅव्हल विथ अ क्ले. काय म्हणणार मी,
वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ अ क्ले. सो इथं लिहितो आहे वेल ग्रेडेड GW. पहिले बघा हा उचलायचा इथून. तो वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल GW. वेल बघा कसं वाचन कसं करतात त्याच्यावरती प्रश्न विचारतो तुम्हाला, ते विसरून जाता तुम्ही. तो वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ क्ले. झालं यार. कोणाला म्हणावं वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल? वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल कोणाला म्हणतो? वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल कोणाला म्हणतो आपण? जर समजा CUची व्हॅल्यू काढली आणि ती 4पेक्षा जास्त आली, राईट, किंवा समजा CCची व्हॅल्यू काढली आणि CCची व्हॅल्यू वेल ग्रेडेड कशी आहे तुम्हाला माहिती? CCची व्हॅल्यू 1 आणि 3च्या मध्ये असती. हे कन्फर्म आहे एकदम, राईट की नाही? CUची व्हॅल्यू काढली आणि 4पेक्षा जास्त आली, CCची व्हॅल्यू काढली आणि 1 आणि 3 आणि 1 आणि 3च्या मध्ये निघून आली, आणि तेच त्याच्यासोबत IPची व्हॅल्यू पण काढावी लागेल ना मला. IPसाठी पण पाठवले आणि IPची व्हॅल्यू पण 7पेक्षा जास्त आली. IPची व्हॅल्यू 7पेक्षा जास्त आली म्हणजे काय तुम्हाला तर माहिती आहे ना? IP ग्रेटर दॅन 7 म्हणजे काय? क्ले सॉईल आहे. त्यामुळे ओव्हरऑल या तिघ गोष्टींना कन्सिडर करून हे आणि हे, तर 5 ते 12च्या खाली, 5 ते 12च्या दरम्यान जी काही फाईननेस आला होता ना तो आला फाईननेस. तर त्यासाठी मी काही ग्रेडेशन पण केलं, आणि त्यासाठी मी फाईननेस पण बघितली. मला कळालं IPची व्हॅल्यू 7पेक्षा जास्त आहे, आणि मला कळालं CUची व्हॅल्यू जी आहे ना ती 4पेक्षा जास्त आहे ना, आणि CCची व्हॅल्यू 1 आणि 4मध्ये जास्त आहे. मला कळाला तो प्रकार कोणता आहे, तर तो आहे काय? वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ अ क्ले. बोला क्लिअर करा पहिला प्रकार. दुसरा प्रकार बाण मारतो. आता दुसरा प्रकार काय? हा G होता. Gचं कंटेंट अशा पद्धतीने जास्त दिसायला भेटते. पहिला प्रकार झालेला आहे. दुसरा प्रकार बरोबर डिस्कशन आहे. दुसऱ्या प्रकाराला नाव देतो GPGC. आता दिसायला भेटेल काय? GPGC बद्दल काय दिसायला भेटते? गंमत बघा. याला नाव काय देतो आपण? पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ अ क्ले. सो दिस इज व्हॉट? पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हेल with clay. So poorly graded gravel with clay. CUची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4 दिसते बेटे. सो CUची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 4 आहे. CCची व्हॅल्यू 1पेक्षा कमी. असंच कंडिशन असेल ना, बघून घ्या ना तुम्ही. पुअरली म्हटल्यावरती काय? CU 4पेक्षा जास्त नको असायला पाहिजे, नॉट ग्रेटर दॅन 4. CCची व्हॅल्यू 1पेक्षा कमी असायला पाहिजे, और CCची व्हॅल्यू 3पेक्षा जास्त असायला पाहिजे. अँड अजून IPची व्हॅल्यू कुठे असायला पाहिजे? IPची व्हॅल्यू 7पेक्षा जास्त असायला पाहिजे. IPची व्हॅल्यू 7पेक्षा जास्त असणं म्हणजे काय? IPची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 7 असं म्हणजे काय? क्ले, राईट की नाही? अंदाज बघा बरं का काय मेन्शन केले? पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ अ क्ले म्हटले IP 7पेक्षा जास्त असायला पाहिजे. पुअरली ग्रेडेड म्हटल्यावरती काय? CU 4पेक्षा जास्त असायला नको, CCची व्हॅल्यू 1पेक्षा कमी असायला पाहिजे, CCची व्हॅल्यू 3पेक्षा जास्त असायला पाहिजे. क्लिअर झाला बघ. हा प्रकार पण क्लिअर झाला असेल. तो हा प्रकार क्लिअर झाला. तुम्हाला जर का समजा असा डाटा देऊन दिला आणि म्हटलं सांगा मातीचा प्रकार कोणता? हे पाठ पाहिजे 1दा 2दा 3दा लिहून काढा. रिव्हिजन तर मी 4-5 दिवसापर्यंत मारणारच आहे, पण लिहून काढायचं. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचं काय गड्या? आता पुढचं जे की आहे पुढचा प्रकार G होता. पहिला प्रकार झाला, दुसरा प्रकार झाला, तिसरा प्रकारबद्दल डिस्कशन आहे. तिसरा आहे GW, वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ GM. वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ वाट? सिल्ट. तो नाव लिहून घ्या. वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ सिल्ट. याला पाठ करायची जरूरत नाही वाटत मला नाही वाटत इथं पाठ करायची. कन्सेप्ट आहेत. तुम्ही जर म्हणणार पाठ होत नाही तर मग कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ अ सिल्ट. सो याच्यामध्ये काय बरं का? वेल ग्रेडेड कोणाला म्हणतो आपण? तो वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल कोणाला म्हणतो आपण? जेव्हा CUची व्हॅल्यू 4पेक्षा जास्त असेल, हे झालं वेल ग्रेडेड ग्रॅव्हेलबद्दल, बरोबर. किंवा ICची व्हॅल्यू 1 आणि 1च्या दरम्यान असेल, 1 आणि 3च्या दरम्यान, 1, 3 आणि 1 आणि 3च्या दरम्यान. आणि सिल्ट कोणाला म्हणतो आपण? IP 4पेक्षा कमी. हे डाटा तर माहिती आहे आपल्याला, हे लिहायला का लागते फक्त, राईट की नाही? तो CU ग्रेटर दॅन 4, IC जो आपला CC जो काही असतो, CC 1 आणि 3च्या दरम्यान असणार, IP लेस दॅन 4 असणार. हे तर माहिती आहे आपल्याला. फक्त नाव काय द्यायचं? GWGM, वेल ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ अ सिल्ट. ओके, क्लिअर. हा प्रकार पण कव्हर झाला. सो दिस टाईप इज ऑल्सो गोइंग टू बी कव्हर. नाऊ G पहिला प्रकार झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथ्यामध्ये काय? GPGM कोणा? सगळी मातीचं नाव आहे बरं काय? सगळी माती जी माती प्रॅक्टिकलला आणली होती ना, त्यांचं नाव देतोय मी. काय करून? सगळे प्रॅक्टिकल करून, अख्खं प्रॅक्टिकल करून काढतो. तो GPGM म्हणजे काय? पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ सिल्ट, राईट ना? सो पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हेल विथ सिल्ट. याच्याबद्दल काय डिस्कशन आहे? सिम्पल आहे. CU नॉट ग्रेटर दॅन 4 असायला पाहिजे, राईट. पुढे CC लेस दॅन 1 असायला पाहिजे, राईट. CC ग्रेटर दॅन 3 असायला पाहिजे, राईट. अँड IP लेस दॅन 4 असायला पाहिजे. सिल्ट मेन्शन केलं ना, IP लेस दॅन 4 असायला पाहिजे. बोला क्लिअर का रे? काय म्हणले? CU नॉट ग्रेटर दॅन 4,
CC लेस दॅन 1, CC ग्रेटर दॅन 3, IP लेस दॅन 4, होल एवढं जर का डाटा असेल पुअरली ग्रेडेड ग्रॅव्हल विथ सील्ट म्हणणार. बोला चारही प्रकार कळाले का रे? तिसऱ्या केसमध्ये ग्रॅव्हल निघून आली होती आणि ग्रॅव्हलमधून आपल्याला एवढे क्लासिफिकेशन दिसायला भेटले. पण चुकून सँड निघून आली. आता काय निघून आली? सँड निघून आली. आता त्याच्याबद्दल डिस्कशन. सँडचे पुन्हा 4 प्रकार. तर सँडचं फ्रॅक्शन ग्रेटर दॅन G. सँड निघून आली गड्या. तर सँड निघून आली तर मग काय विषय होतोय? काय विषय होत नाही. पहिले 4 प्रकारचे 1, 2, 3, 4 उचलला पहिला. पहिला प्रकार काय नाव आहे त्याचं? वेल ग्रेडेड सँड विथ क्ले, SC. SWSC वेल ग्रेडेड सँड विथ अ क्ले. पटकन लिहित चला आता पटापट. वेल ग्रेडेड सँड विथ क्ले. वेल ग्रेडेड सँड कोणाला म्हणतो रे? जर CUची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 6 असेल तर. बरोबर, हे तर पक्का माहिती आहे आपल्याला, राईट. आणि CCची व्हॅल्यू 1 आणि 3च्या दरम्यान असेल, राईट. हे पण माहिती आहे. आणि क्ले मेन्शन करतोय म्हणजे काय? IP काय पाहिजे? 7 पेक्षा जास्त पाहिजे. बोला क्लिअर करा पहिला प्रकार. तर वेल ग्रेडेड सँड विथ क्ले. वेल ग्रेडेड सँड विथ क्ले. क्लिअर झाला पहिला प्रकार? क्लिअर झाला असेल. दुसरा प्रकारबद्दल. पहिला झाला आहे कंप्लीट. दुसरा प्रकार बोलतोय. दुसऱ्या प्रकार नाव काय द्यायचे? SPSC म्हणजे काय? पुअरली ग्रेडेड सँड विथ क्ले. पुअरली ग्रेडेड सँड विथ क्ले कोणाला म्हणतो? गेलात शोधायला, कळालं की CUची व्हॅल्यू नॉट ग्रेटर दॅन 6 पाहिजे. CC जो काय आहे तो CC जो काय आहे तो 3 पेक्षा जास्त पाहिजे. CC जो काय आहे तो 1 पेक्षा कमी पाहिजे. आणि IP जो काय आहे तो IP क्लेसाठी 7 पेक्षा जास्त पाहिजे. बोला दुसरा प्रकार क्लिअर करे. दुसरा प्रकार केलं पुअरली ग्रेडेड सँड विथ क्ले. झालं दुसरा प्रकार. क्लिअर झालं नाही? राईट. तिसरा प्रकार सँडमध्ये निघून येतोय. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा. दुसरा SWSM वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट. वेल ग्रेडेड सँड विथ सिल्ट. कधी म्हणणार याला असं जर असलं तर? हे तर माहिती आहे आपल्याला. वेल ग्रेडेड सँड कोणाला म्हणतो आपण? CU ग्रेटर दॅन 6 सँडच्या केसमध्ये. आणि ग्रॅव्हलच्या केसमध्ये CU ग्रेटर दॅन 4. हे तुमच्या डोक्यात पाहिजे, पाठ होऊन जायला पाहिजे, राईट. CC कशामध्ये असायला पाहिजे? वेल ग्रेडेडसाठी 1 आणि 3च्या दरम्यान अशा पद्धतीची कहाणी असायला पाहिजे. हे बी माहिती आहे का आम्हाला, राईट. आणि सिल्ट म्हटल्यावरती सिल्ट आलं ना आता इथं EM येऊन गेला. IP काय पाहिजे? लेस दॅन 4 पाहिजे. IP लेस दॅन 4 पाहिजे. बोला झाला का तिसरा प्रकार क्लिअर रे? नाव काय याला? वेल ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट. तिसरा पण झाला. चौथा प्रकार काय? SPSM काय? पुअरली ग्रेडेड सँड विथ अ सिल्ट. पुअरली ग्रेडेड सँड विथ सिल्ट. तर पुअरली ग्रेडेड सँड विथ सिल्ट काय कहाणी याच्याबद्दल काय कहाणी बरं का? तो तुम्हाला दिसायला भेटून जाईल. काय सोपं आहे ना. CU नॉट ग्रेटर दॅन 6. हे तर तोंडी लिहायला पाहिजे तुम्ही आता. CC लेस दॅन 1, CC ग्रेटर दॅन 3 अँड IP लेस दॅन 4. कळाले का चारीचे प्रकार? तो किती केस झाले आपल्या? 3 केसेस झाले. पण यार मॅटर काय होऊन जातो माहिती आहे का? आता तुम्हाला एक नोट लिहून द्यायची, राईट. एक नोट लिहायची. काय नोट आहे सांगतो. मॅटर काय होतो गं इथं? मॅटर असा होऊन जातो की जी काही आपण ॲनालिसिस प्रॅक्टिकल करायला गेलो ना, 75च्या खाली जी माती पडते ना ती 5 ते 12च्या मध्ये पडते. 5 ते 12च्या मध्ये पडते. परंतु त्याचा दुसरा प्रॅक्टिकल IP साठी जेव्हा गेलो ना मी IP करायला, तर IP ना 4 ते 7 मध्ये निघून येतो. 4 ते 7 IP बी 4 ते 7 मध्ये निघून जातोय. आणि 5 ते 12 मध्ये पण आहे. तुम्ही जर याला करायला गेला ना सगळ्यात कॉम्प्लिकेटेड क्लासिफिकेशन बनतं. त्यामुळे इंडियन सॉईलवाल्यांनी याला डोक्यामध्ये घेतलंच नाही. या असा प्रकार जर का निघून आला कसा की 75च्या तुम्ही तिथे गेलात, खाली जी माती पडली ना ती 5 ते 12च्या दरम्यान पडून गेली. आणि दुसरी महत्त्वाची बात काय? IP काढायला गेलात, IP कधी आला? तो पण 4 ते 7 मध्ये. का? आता बघा IP जर का 4 ते 7 मध्ये असेल ना तर ती सिल्टी पण आहे आणि क्लेई पण आहे. तुमच्या लक्षात येते का काय होतंय? सिल्टी पण आहे आणि क्लेई पण आहे, राईट. सिल्टी पण आहे, क्लेई पण आहे. अजून इकडे पण सिल्टी पण आहे, क्लेई पण आहे. अजून इकडे पण काय बरं का? तो म्हणजे खूप मोठं कॉम्प्लिकेशन ते बनून जातं. त्यामुळे एक नोट लिहून घ्यायचं आपल्याला. नोट काय लिहायचं? इफ percentage fineness is in between 5 to 12%, is in between 5 to 12%, and IP of soil is in between if in between 4 to 7.
4 to 7 कहाणी लय कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल. तुम्ही बघा थोडा शांततेत विचार करून बघा कसं होतं बरं ते. इन सच केस नॉन प्लास्टिक क्लासिफिकेशन, दुसरा प्रकार क्लासिफिकेशनचा एक दुसरा तरीका असतो, त्यानुसार तुम्ही करू शकतात. तो नॉन प्लास्टिक क्लासिफिकेशन इज फेवर म्हणजे काय, म्हणजे अशी जर कंडिशन निघून आली ना, एवढं सगळं करून असं जर काही भेटलं ना, तर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला सॉईलचं क्लासिफिकेशन करता येणार नाही रे. या पद्धतीने तुम्हाला सॉईलचं क्लासिफिकेशन करता येणार नाही. मग कोणती पद्धत आहे, नॉन प्लास्टिक क्लासिफिकेशन म्हणून असतं हायर लेवलला, त्या पद्धतीने जाऊन तुम्हाला काय करायचं, सॉईलला क्लासिफाय करायचं असणार. अशा पद्धतीने इंडियन सॉईल क्लासिफिकेशननुसार कोर्स ग्रेन सॉईलला क्लासिफाईड केले आतापर्यंत फक्त कोर्स ग्रेन सॉईलला, फाईन ग्रेन सॉईलला आपण क्लासिफाईड केलेली नाही आहे. क्लिअर झालं का इथपर्यंत मला सांगा बरं तुम्ही, की आपण कोर्स ग्रेन सॉईलला इंडियन सॉईल क्लासिफिकेशननुसार अशा पद्धतीने क्लासिफाईड केलं, हे तुम्हाला क्लिअर झालं का? कुलदीप आहेस का तू? क्लिअर. आता पुढे आहे आता फाईन ग्रेन सॉईल. आता आपल्याला जावं लागेल फाईन ग्रेन सॉईल. हा शेवटचा टप्पा आला आपला, आता इथं मला काय करावं लागणार, आता फाईन ग्रेन सॉईल कोणाला म्हणतो याची कहाणी. फाईन ग्रेन सॉईलमध्ये अजून मध्ये शिरावं लागेल. फाईन ग्रेन सॉईलमध्ये काय असतं, क्ले असते, सिल्ट असते, ऑर्गॅनिक सॉईल असते, असे फाईन ग्रेन सॉईलचे 3 प्रकार पडतात. पुन्हा आतमध्ये शिरावं लागेल. आतमध्ये गेल्यानंतर पुढे कंप्रेसिबल सॉईल असेल काय नॉन कंप्रेसिबल ते बघावं लागेल. मग ओव्हरऑल तुम्हाला फाईन ग्रेन सॉईलला नाव द्यावं लागत असतं, हायली कंप्रेसिबल क्ले, हायली कंप्रेसिबल सिल्ट, लो कंप्रेसिबल ऑर्गॅनिक सॉईल, अशी नावं द्यावं लागतील. मग ही क्लासिफिकेशन असते, याला म्हणतो फाईन ग्रेन सॉईल क्लासिफिकेशन. आता मी जे ना माझा उरलेला जो काही पॉईंट आहे तो फक्त अर्ध्या तासासाठी 15 मिनिटाचाच बाकी आहे, पण मी इथं थांबतोय कारण की मला आता क्लास आहे. ठीक आहे, तो मला आता क्लास आहे, मी इथं थांबतोय. तर मग तुम्ही जे काही आज आपण 8:30 वाजता जॉईन करू. 8:30 ते 9पर्यंत आपली रिव्हिजन बी होऊन जाईल. मला गॅरंटी रिव्हिजन बी होऊन जाईल, किंवा चल समजा अर्धा तासामध्ये पुढचा सगळा चॅप्टर संपून जाईल आपला. हावाला चॅप्टर जो काही आहे हा पूर्ण आपण संपून टाकूया, किंवा समजा जो काही डाटा आहे तो घेऊन घेऊ. प्रॉब्लेम जे आहे ते प्रॉब्लेम आपण उद्या रिफर करू शकतो, उद्या नवीन चॅप्टर पण होऊन जाईल. फक्त एक टार्गेट आहे आपलं, 5 तारखेला हे चॅप्टर पूर्ण संपवायचं आहे. पूर्ण चॅप्टर म्हणजे काय, एक फेज पुरा. आतापर्यंत कोणकोणते चॅप्टर झालेत बरं का, आतापर्यंत पहिलं इंट्रोडक्शनचा चॅप्टर झाला, दुसरा आपण इंटेक्स प्रॉपर्टीचा चॅप्टर बघितला, तीनचा क्लासिफिकेशनचा होऊन जाईल, आजमध्ये होऊन जाईल हा. आणि चौथा असणार आपला क्ले मिनरल, तो क्ले मिनरलचा मिनरलॉजी, राईट. 4 चॅप्टर असतात एकाच याच्यामध्ये. मग हा एक फेज संपून जातो, मग दुसरा एक फेज असतो, आणि तिसरा फेज फाउंडेशनचा असतो. असे म्हणजे 2 फेज बाकीत आपले, पण सगळ्यात मोठा फेज मला हा दिसायला भेटतो, बाकीचे पटापट होतील पुढचे. ठीक, मग तुम्हाला टाईम सांगून देतो मी, 8:30 वाजता आता टाकून देतो वाटल्यास. 8:30 ते 9पर्यंत आपण GTचा उरलेला भाग डिस्कस करू, आणि 9 ते 10पर्यंत बरोबर 1 तासामध्ये आपण पटापट आपण आपल्या याचं डिस्कशन करू. ठीक आहे, थांबतो इथं.